शिर्डीतनं एक बातमी येते ती म्हणजे शिर्डीत अनेक कुत्र्यांना मधुमेहाची लागण झाल्याचं समोर येत आहे। मधुमेहासह अनेक व्याधी त्यांना जडल्यात। सुस्ती आणि लठ्ठपणा या श्वानांमध्ये वाढल्याचं कळतंय। तसंच मधुमेह, सुस्ती, केस गळती आणि लठ्ठपणा अशा अनेक व्याधी असे अनेक विकार त्यांना जडले असल्याचं सांगितलं जात आहे। आपण पाहतोय गोडधोड खाल्ल्यानं या कुत्र्यांना अनेक व्याधी जडलेल्या आहेत। भटक्या कुत्र्यांना बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किट इथे खरं तर येणारे भक्त आणि आसपासचे नागरिक भरवत असतात। खरं तर प्रेमापोटी हे भरवतो आपण या सगळ्या श्वानांना, या सगळ्या कुत्र्यांना रस्त्यावर एक भूतदया दाखवण्याचं प्रतीक म्हणून आपण बऱ्याचदा कुत्र्यांना अशी बिस्किट किंवा तत्सम गोड पदार्थ दिलेले असतात। मात्र यामुळे त्यांना व्याधी जडल्याचं समोर आलंय। साधारणतः आपल्याला जे श्वानामध्ये जे केस गळणं, केसांचे खवले पडणं, हे जे प्रकार होता हे स्किन इन्फेक्शनचा प्रकार असतो। त्यामध्ये कुत्र्यांच्या एकमेकाला संपर्कात येऊन डेमोडेकोसिस असेल, मेंज असेल असे प्रकार होत असतात। त्यानंतर आपल्या शिर्डी परिसरातील डॉग बऱ्यापैकी आपल्याला जे भटके डॉग आहे त्यामध्ये खूप स्थूलता हा प्रकार जास्त आढळलेला आहे। एकदम वीकनेस आहे। तर आपण पाहतोय या श्वानांना खरं तर शिर्डीत अनेक जे भक्त आणि भाविक येतात त्यांच्यातर्फे गोडधोड खायला घातलं जातं। प्रसादाचे लाडू म्हणू नका किंवा बिस्किट, गोड बिस्किट म्हणू नका। यामुळे या कुत्र्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय असं चित्र आहे। अविनाश पर्वत आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत। यावेळी थेट त्यांच्याकडेच जाऊया। अविनाश, खरं तर ही नवीन धक्कादायक बाब खरं तर पुढे आलेली आहे। शिर्डीत जे श्वान आहेत त्या रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत त्यांना विविध व्याधी जडतात। या सगळ्यामुळे हे समोर आलेलं आहे। काय अधिक माहिती आहे? नक्कीच शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनाकरता हजारो भाविक हे रोज येत असतात। अनेक भाविक हे जे आहेत शिर्डी साईबाबा मंदिरात जे श्रद्धेपोटी त्या ठिकाणी जे भटकणाऱ्या कुत्र्यांना जे आहे ते बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किट खायला देतात। मात्र हा आहार आता या कुत्र्यांसाठी घातक जाताना दिसतोय। सततचे जे गोड अन्न जर सेवन करायला जे कुत्र्यांना मिळत आहे त्यामुळे कुत्र्यांमध्ये मधुमेह, सुस्ती, केसगळती आणि लठ्ठपणाच्या व्याधीला आता कुत्र्यांना समोर जावं लागतंय। या संदर्भात पशुवैद्यकीय विभागाकडून अनेकदा कुत्र्यांवर इलाज देखील केला गेला। मात्र या भाविकांकडून जे काही गोडधोड पदार्थ या कुत्र्यांना टाकले जात आहेत त्यामुळे कुत्र्यांना या नवीन समस्येला तोंड द्यावं लागत आहे। यापूर्वी माणसांमध्ये जे मोठ्या प्रमाणात गोड खाल्ल्यानंतर इन्शुलिनच्या अभावी मधुमेहासारखे, सुस्तपणासारखे जे आजार आहेत ते जडले जातात हे समोर आले होतं। मात्र आता कुत्र्यांमध्ये देखील या प्रकारचं नवीन संकट उभं टाकलेलं आहे आणि कुत्र्यांमध्ये अशा पद्धतीने आता आजाराचा जन्म झाला आहे। स्नेहा, नक्कीच जयेश, खरं तर सगळ्यात आधी मी तुझी माफी मागते। मी दिलगिरी व्यक्त करते, तुझं नाव मी चुकीचं घेतलं। बरं, आता मी पुढचा प्रश्न विचारते असा जयेश, की ह्या कुत्र्यांच्या तब्येतीच्या बाबतीत किंवा त्यांना आता हे वेगवेगळे आजार जडतायत आणि त्यामुळे आता नक्कीच हे श्वानप्रेमी संस्था ज्या असतील किंवा ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट जे असतील ते सुद्धा आता या सगळ्या संदर्भात विविध पावलं उचलत असतील। तसंच या आजारी पडलेल्या कुत्र्यांना आता परत ठीक कसं करायचं या बाबतीनं सुद्धा काही पावलं उचलली जात असतील, तर त्या बाबतीत काय निर्णय घेतले जातात किंवा त्या बाबतीत काय पावलं उचलली जातात? नक्कीच नक्कीच स्नेहा, यापूर्वी अनेक कुत्र्यांवरती इलाज झाला आणि त्यानंतर जो वैद्यकीय अहवाल समोर आला की या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये जे मिष्टान्न आहेत ज्यामध्ये बिस्किट असतील, त्याचबरोबर बुंदीचे लाडू असतील व इतर गोड पदार्थ आहेत त्यामुळे कुत्र्यांना त्रास होतोय आहे आणि त्यानंतर वैद्यकीय अहवालानंतर वैद्यकीय क्षेत्रातून तसेच एक महत्वाची माहिती जी समोर आली की त्यांनी जनतेला आव्हान केले की या ठिकाणी परिसरात भटकणारे जे कुत्रे आहेत त्यांना मिष्टान्न देऊ नये अशा प्रकारचं आव्हान करण्यात आलेलं होतं। परंतु भाविक हे जे आहेत ते भक्तीपोटी हे जे अन्न जे आहे मिष्टान्न जे आहे ते कुत्र्यांना खाऊ घालत असल्यामुळे हा सगळे समस्या उद्भवलेल्या आहेत। आणि नक्कीच या संपूर्ण प्रकारामध्ये या ठिकाणी ज्या
ॲनिमल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा प्राणीप्रेमी संघटना ज्या असतील त्यांनी पुढाकार घेऊन यावर एक ठोस पावलं उचलण्याची गरज आता भासते आहे. नक्कीच जयेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. अधिक अपडेट्स याबद्दल आम्ही घेतच राहू. मात्र तुर्तास धन्यवाद.